मंडळी, काही घटना अशा असतात ज्या ऐकून बघून आपलं मन हिरावून जातं. अशीच एक दुर्दैवी घटना सातारा जिल्ह्यातून समोर आलेली आहे. सैन्य दलात कार्यरत असलेले वीर जवान प्रमोद परशुराम जाधव हे यांच्या पत्नीच्या डिलिव्हरीसाठी काही दिवसाच्या रजा घेऊन आपल्या घरी आले होते. घरात बाळाच्या स्वागताची तयारी चालू होती. आनंदमय वातावरण होतं, पण नियतीच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी चालू होतं. प्रमोद कामानिमित्त वाटाफाटा रस्त्यावरून जात असताना त्यांच्या दुचाकी वाहनाला एका टेम्पोने भली जोरदार धडक दिली आणि त्या भीषण अपघातामध्ये प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर काही तासातच त्यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. जे डोळे मुलीला बघण्यासाठी आतुरतेने वाट बघत होते, तेच डोळे आता कायमचे बंद झाले होते. एका बाजूला बाळाच्या जन्माचा क्षण, तर दुसऱ्या बाजूला प्रमोद यांच्या मृत्यूचं दुःख. मंडळी, प्रमोदच्या अंत्यविधीसाठी थेट ट्रेशरवर बाळातीन असलेल्या त्यांच्या पत्नीला आणि 8 तासाच्या मुलीला आणण्यात आलं. पतीच्या प्रेतावरती फूल अर्पण करणाऱ्या पत्नीच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि निरागस 8 तासाच्या बाळाची शांत झोप, तो प्रसंग अंगावर काटा आणणारा होता. तो क्षण बघून उपस्थित सर्वांच्या डोळ्याला पाणी आले होते. या घटनेमुळे आता संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे.